ही गोष्ट माझ्या लहानपणाची आहे, पण खरं सांगू का, आजही ती आठवली की अंगावरती शहारे येतात. माझ्या मावशीचं गावी लग्न ठरलं होतं. तेव्हा मुंबईवरून माझे आई बाबा, मी, मावशी, आजी आणि बाकीचं कुटुंब सगळे एकत्र एस टी बसने निघालो होतो. बसमध्ये मजा मस्ती चालू होती. आम्ही सर्वजण गाण्याच्या भेंड्या खेळत होतो. मावशीसुद्धा खूप खुश होती. सर्व एकदम धम्माल चालू होते. पण आम्हाला काय माहीत होतं की आता थोड्या वेळात हे सर्व बदलणार आहे करून. खूप रात्र झाली होती आणि बस एका डोंगराच्या पायथ्याशी थांबली. बस ड्रायव्हरने 10 मिनिटाच्या विश्रांतीसाठी बस थांबवली. बसचा ड्रायव्हर म्हणाला, कुणाला चहा पाणी करून यायचं आहे तर लवकर आटपून घ्या, जास्त वेळ बस थांबणार नाही. मग आम्ही सगळे खाली उतरलो. माझी मावशी ती जरा बाजूला गेली आणि म्हणाली, मला फोन करायचा आहे, मी इथेच आहे. आजी तिला बोलली की जास्त लांब जाऊ नकोस. मावशीने मानेने होकार दाखवून रस्त्याच्या पलीकडे ती उभी होती. आम्ही सर्वजण पुढे निघालो आणि चहाच्या टपरीवर जाऊन बसून होतो. फोन घेऊन मावशी एका बाजूला ओढ्याच्या दिशेने गेली. तेथे काहीच नव्हतं, फक्त काळोख. आणि एका झाडामागे हलकासा आवाज झाला, इकडे ये. मावशी थांबली. तिने मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. ती पुन्हा चालू लागली. आणि तेव्हा झपकन तिला वाटलं तिच्या मानेवर कोणीतरी हात ठेवला. मावशीचं शरीर गोठलं. तिने किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण तोंडातून आवाजच बाहेर आला नाही. ती हळूहळू ओढ्याच्या दिशेने चालू लागली. जणू एखाद्या अदृश्य दोऱ्याने ती खेचली जात होती. ओढ्याजवळ पोचल्यावर तिच्या समोर काहीतरी उभं होतं. एक आकृती, धुरकट. त्या आकृतीचे डोळे जळजळीत लाल होते आणि एक घाणेरडा वास होता. आणि अचानक ती आकृती तिच्या शरीरात घुसली. थोड्या वेळाने ड्रायव्हरने बसचा हॉर्न मारून सर्वांना बोलवायला सुरुवात केली. आम्ही सुद्धा बसच्या आत गेलो, पण मावशी तिथे नव्हती. हो, खरंच. सगळे शोधायला लागले. अगं कुठे गेली? बाथरूमला गेली असेल. अहो समोर इथेच तर गेली होती. अशी एका क्षणात कशी गायब झाली? तिचा सगळीकडे शोध सुरू झाला, पण मावशी काही सापडली नाही. अर्धा तास गेला, 1 तास, आणि बसमध्ये हलकासा गोंधळ आणि भीतीचं वातावरण पसरू लागलं. तेव्हा माझा छोटा भाऊ बोलला की मगाशी मी मावशीला त्या जंगलामध्ये जाताना पाहिलं होतं. मावशी तिकडे गेली आहे. हे ऐकल्यावरती सगळ्यांना आश्चर्य वाटतं
की ती जंगलात का गेली. आजीला मात्र दुसरी कसली तरी आशंका वाटू लागली. आजी खूप चिंतेमध्ये होती. आम्ही सर्वच होतो. मग काही जणांनी टॉर्च घेऊन मावशीचा शोध सुरू केला. आणि काय सांगू, त्या जंगलामध्ये झाडाच्या पाठीमागच्या बाजूला एक पाण्याचा छोटा ओढा होता. त्यात माझी मावशी ही पडलेली होती. फक्त डोळे तिचे उघडे, पण शरीर स्तब्ध, काहीच हालचाल नाही. त्या क्षणी कोणी काहीच समजू शकलं नाही की ती फक्त एका दिशेने का बघत होती. जणू तिला काहीतरी दिसत होतं, पण आम्हाला दिसत नव्हतं. मग माझ्या आजीने सांगितलं, हिला बहुतेक बाधा झाली आहे. तिला पाण्यातून लवकर बाहेर काढा. सर्वांनी मिळून तिला बाहेर काढलं. आजीने हातात पाणी घेतलं आणि तिच्या अंगावरून काही ओव्या म्हणत अंगारा काढला. मग तिला हळद आणि कुंकू लावून पुन्हा बसमध्ये नेलं. बसमध्ये खुसफुसने लोक बोलू लागली. सगळीकडे शांतता होती. बसमधला कंडक्टर आमच्याकडे चोरून चोरून पाहत होता, जसं काहीतरी अनपेक्षित घडलं आहे. हे अनपेक्षितच होतं आणि भीतीदायक सुद्धा. आम्ही गावी पोचलो. मावशी शुद्धीवरती आली खरी, पण ती माणसांसारखी वाटत नव्हती. ती शांत होती, पण तिच्या शांततेमध्ये एक विचित्रपणा होता. तिची ती शांत नजर, तिचे स्थिर डोळे, ते काहीतरी वेगळं सांगत होते. आम्ही तिला अनोळखी होतो. आजीने तिच्या खांद्यावरती हात ठेवला आणि तिला विचारलं, काय झालं ग? काही त्रास होतोय का? मावशी काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं. असं हसू जे तिच्या स्वभावाशी अजिबात जुळत नव्हतं. तिचं लक्ष खिडकीबाहेर होतं. रात्र झाल्यावर आम्ही सगळेजण झोपी गेलो. पण अचानकच रात्रीच्या 2:30च्या सुमारास मावशीच्या खोल क्रूर किंचाळण्याने संपूर्ण घर दचकून उठलं. तिचा आवाज तो तिचा नव्हताच. तो एक पुरुषी आवाज होता. तो मला बोलवतोय, तो मला सोडणार नाही, ती ओरडली. तिचा आवाज घरात घुमत होता. ती अंगावरचे कपडे फाडू लागली. स्वतःच्या हाताने गळ्याखाली ओरखडे मारू लागली. तिच्या नखाखाली रक्त जमा होऊ लागलं. तिच्या चेहऱ्यावरती वेदना नव्हत्या. ती नुसती विकृतपणाने हसत होती, वेड्यासारखी हसत होती. तिचे डोळे हे खूप भयानक वाटत होते. आई धावत आली तिला थांबवण्यासाठी, पण जेव्हा मावशीने आईकडे पाहिलं, तिचं पाहणं इतकं तीक्ष्ण होतं की आई घाबरूनच पायऱ्यावरती थांबली. मावशी रांगत रांगत पुढे गेली भिंतीपाशी आणि आपलं डोकं जोर जोरात भिंतीवरती आपटू लागली. धड धड धड. आणि प्रत्येक ठोक्याबरोबर तिच्या कपाळातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. आणि मग एक भयानक क्षण. तिने तिची मान पूर्ण मागे वळवली होती.
तिची डोळ्यातली बुबळं पूर्णपणे काळी झाली होती आणि त्या भयानक नजरेने ती आजीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आता कोणतीच ओळख उरलेली नव्हती. ती जोरात किंचाळली आणि तिचं शरीर भिंतीवरती आपटलं. तिच्या तोंडातून काळसर फेस बाहेर येऊ लागला. मी, आजी आणि आई आम्ही एका कोपऱ्यात थरथरत उभ्या होतो. मावशी आमच्या दिशेने सरकू लागली. तिचे पाय मागे वाकडे झालेले होते. ती तिचं अंग टाकून सरपडत चालत होती. जणू एक माणूस नव्हे तर एक जनावर. आम्ही रूममधून पळत बाहेर आलो आणि मावशीला आतल्या खोलीत बंद केलं. तिचं ते रूप खूप भयानक होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी देवळाजवळ एकटीच बसलेली होती. तिचे डोळे पाणावलेले होते आणि मनामध्ये चिंतेचा काहूर माजला होता. तेव्हाच गावातला बाळाकाका, एक म्हातारा माणूस, तो खूप अनुभवी होता. तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तुझ्या मुलीवर जे आलंय ना, त्याची कल्पना आहे मला. त्या ओढ्याजवळ खूप वर्षापूर्वी एक माणूस मेला होता. त्याला लग्न करायचं होतं, पण ते सुख त्याला भोगता आलं नाही. लग्न होण्याच्या आधीच त्याचा त्या ओढ्याच्या ठिकाणी आकस्मिक मृत्यू झाला होता. अशा अतृप्त आत्मा लवकर पिच्छा सोडत नाही. आपल्या गावाच्या पलीकडे एका स्मशानाजवळ एक अघोरी बाबा आहे. त्याचं नाव श्रीपाद अघोरी. लोक त्याला भूतांशी बोलतो म्हणतात. खरं सांगू, जर कोणी या आत्म्याला शांत करू शकेल तर तोच. आजीच्या डोळ्यात थोडीशी आशेची किरण चमकली. तिने त्या अघोरी बाबाकडे जायची तयारी सुरू केली. आजीसोबत बाबा, काका आणि माझी आईसुद्धा त्यांच्याबरोबर गाडीत बसली. मावशी ही आई आणि बाबाबरोबर पाठीमागे बसली होती. काका माझा गाडी चालवत होता. पूर्ण रस्ता मावशी ही मान खाली करून बसली होती. आजी ही चिंतेमध्ये होती, कारण काल तिने मावशीचं रूप पाहिलं होतं. ती सारखी देवाचं नुसतं नाव घेत होती. त्या रात्री अमावस्या होती म्हणून काळोख जरा जास्तच काळकुट्ट वाटत होता. गाडीच्या हेडलाईट्स समोर वाट दाखवत होते, पण गाडीच्या आजूबाजूला गडद अंधार होता. थोड्या वेळाने ह्यांची गाडी ही स्मशानाजवळ पोहोचली. स्मशानभूमीच्या जवळ एक जुनी झोपडी होती. झोपडीभोवती लहान लहान मंतरलेले पताके टांगले होते. झोपडीच्या दरवाजावर राखेने आकृती रेखाटलेल्या होत्या. काही ठिकाणी जनावरांची हाडं टांगलेली होती. बाबांनी दरवाजा वाजवला आणि दरवाजा न हलता एक आवाज आला, कोण आहे? आजीने थरथर त्या आवाजात उत्तर दिलं, माझ्या मुलीला मदत हवी आहे. तिच्यावरती एक आत्म्याने कब्जा केला आहे. तिची ह्यातून सुटका करा. तसं दार हळूहळू उघडलं आणि समोर उभा होता श्रीपाद अघोरी. त्याच्या चेहऱ्यावरती राख होती. गळ्यामध्ये हाडांची माळ होती आणि मागे लावलेले भस्मकुंड त्याच्या भोवती जळत होतं. तो थोडा वेळ काही न बोलता मावशीकडे पाहत राहिला.
आणि बोलला, हा आत्मा फारच प्रबळ आहे. त्याला या शरीरात राहून त्याच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायच्या आहे. त्याचा मोह अजून तुटलेला नाही. तो अत्यंत हट्टी आणि रागीट आहे. तेवढ्यात मावशीच्या तोंडातून एक गडगडासारखा पुरुषी आवाज उमटला. ही आता माझी आहे. श्रीपाद अघोरी खूप वेळ शांत उभा होता. मग त्याने खोल आवाजात सांगितलं, तिची पूर्ण सुटका हवी असेल तर आपल्याला लगेचच पूजा करावी लागेल. श्रीपाद अघोरी हा जवळच जळत असलेल्या अग्निकुंडाजवळ मंत्र म्हणायला लागतो आणि मावशीचं शरीर हवेत उचललं गेलं. तिचे हात पाय आकुंचले. तिने तिची मान मागे वळवली आणि परत तिच्या तोंडातून काळसर फेस आणि तेच विचित्र हसणं उमटू लागलं. श्रीपाद अघोरीने राखेतून अंगारा घेतला आणि जोरात तिच्या कपाळावरती टाकला आणि मंत्र म्हटला, त्रिनेत्राय नमः. तू या शरीरातून बाहेर पड. मावशी एकदम वेड्यासारखी किंचाळली. तिचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. तिचा चेहरा भयंकर दिसत होता. ती जमिनीवरती आपटू लागली होती आणि शरीरावरती रक्ताचे ओरखडे पडू लागले. तिने आपल्या हाताने स्वतःच्या अंगावर वार करायला सुरुवात केली. ती नुसती किंचाळत होती. अघोरीने गरुड शंख वाजवला आणि त्या शंखाचा कंपन झोपडीच्या भिंतींना हादरवत होता. मावशीच्या तोंडातून एक भयानक आवाज निघाला, जणू हजारो कावळ्याने एकत्र कर्कश आवाज केला होता. ती अघोरीच्या दिशेने धावत गेली, पण अघोरीने लगेच मंत्र पुटपुटला आणि तिच्यावरती मंतरलेली राख फेकली. तशी ती एकच ठिकाणी थांबली. तिचं शरीर मागे फेकलं गेलं. अजून एकदा त्या अघोरीने शंख वाजवला आणि शेवटी मावशीचे डोळे निस्तेज होऊन ती बेशुद्ध झाली. झोपडीमध्ये आता शांतता पसरली होती. सगळीकडे धूर धूर झाला होता. दिवे मंद उजळत होते. मावशी अजून श्वास घेत होती. तिचा पूर्ण चेहरा हा रक्ताने माखलेला होता. अघोरी तिच्याकडे शांतपणे चालत गेला. त्याच्या हातामध्ये एक काळा दोरा होता. तो त्याने मंत्र आणि भस्म याने सिद्ध केलेला होता. त्याने तो मावशीच्या हातामध्ये काळजीपूर्वक घातला आणि मग डोळे मिटून काही क्षण मंत्र पुटपुटले. मग त्याने आजीला सांगितलं की हा जो काळा ताईत आहे तो मंत्रबद्ध केलेला आहे. ह्याला कधीच काढायचं नाही. नेहमी तिच्या अंगावर असायला हवा. आणि हो, तिला अमावास्येच्या रात्री घरातल्या तुळशीसमोर दिवा लावावा लागेल आणि त्यावेळेस ओम रुद्राय वटात्मने स्वाहा हा मंत्र म्हणावा लागेल. हाच तिचा कवच ठरेल. आजीने तो ताईत पदरात घेऊन डोळ्यात पाणी आणलं. आईने मावशीचा हात घट्ट धरून ठेवला. परत अघोरी बोलला, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. जर ही पुन्हा त्या गावात गेली किंवा त्या ओढ्याजवळ गेली तर हा कोणताही उपाय चालणार नाही, कारण तो अजूनही तिथंच आहे आणि तो फक्त वाट बघतो. त्या दिवसानंतर मावशी कधीही त्या गावात परत गेली नाही. तिला तिकडून सरळ मुंबईला घेऊन गेले. तिचं लग्न हे मुंबईला पार पडलं, पण आजही तिच्या हातात तो काळा ताईत आहे आणि अजूनही ती अमावास्येच्या रात्री तुळशीसमोर दिवा लावते. पण
मावशीच्या मनात अजूनही त्या भीतीची, त्या आठवणीची आणि त्या ओढ्यांची सावली आहे. जर तुम्हाला ह्या गोष्टी ऐकायला आणि बघायला आवडत असतील तर लगेच लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला. माझ्या चॅनलचं नाव आहे भयकथा लाईव्ह.